साहेबांना सुरुवातीला पहिला प्रश्न विचारू. सुधीरजी, तत्पूर्वी गिरीप्रेमी एव्हरेस्ट कॅम्पचे जे झिरपे आहेत त्यांचाही आपण इथे सत्कार करणार आहोत. मी उमेश झिरपे आणि त्यांच्या टीमला स्टेजवर यायची विनंती करतो. तसंच प्रेक्षकांमध्ये महाराष्ट्रीय मंडळ कटारिया हायस्कूलचे प्रकाश थोरात उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं. रवी गोखले, महाराष्ट्र मंडळ कटारे हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे थोरात आणि गोखले हे गिरीप्रेमीच्या एव्हरेस्टच्या यशासाठी त्यांना छोटीशी मदत त्यांनी पाठवलेली आहे, ती आज आपण त्यांना देऊया. हे घेण्यासाठी मी माझ्या सगळ्या टीमला बोलवतो. या ठिकाणी जे टीममधले काही मेंबर्स आले, भूषण हारसे, राहुल येलंगे, टेकराज अधिकारी सचिन डेंग, आशिष माने, प्रसाद जोशी, कृष्णा ढोके आणि गणेश मोरे. धन्यवाद प्रकाश, धन्यवाद रवी. चित्पावन फाउंडेशनचे अनिल नेने हे आज आहेतच. त्यांनी सुद्धा 25,000ची छोटी खारीचा वाटा म्हणून असं चित्पावन फाउंडेशनतर्फे एव्हरेस्टच्या वीरांना त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे. सॉरी सुधीर, झालं. पहिला प्रश्न अर्थातच गोखले साहेबांना मी विचारू इच्छितो. 1962ला हे युद्ध झालं, ज्याला 50 वर्ष होत आहेत. 1962च्या युद्धापर्यंत हिंदी चिनी भाई भाईचा नारा लगावला जात होता. खरंच या दोन राष्ट्रांची संस्कृती काहीतरी जवळची आहे का? सर्वप्रथम मी पण ज्यांना खऱ्या अर्थाने विजनरी म्हणता येईल अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमस्कार करतो. तसंच चित्पावन अस्तित्व जे दरवर्षी या दिवशी निरनिराळ्या जागृत विषयांवरती चर्चा करतात, त्यांच्यासाठी मला इथे बोलवण्याबद्दल आभारी आहे. माझे मित्र प्रोफेसर अनिल नेने आणि सर्वांचे लाडके सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ, समोर बसलेले मान्यवर बंधू भगिनींनो, माझा नमस्कार. आपल्या स्वातंत्र्यानंतर 2च वर्षामध्ये म्हणजे ऑक्टोबर 49मध्ये ज्याला आपण आता चीन म्हणतो, ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना अंडर द चेअरमनशिप ऑफ माओ हे नवनिर्वाचित असं एक देश तयार झाला. आपण लगेचच त्या देशाला मान्यता दिली आणि 1950 ते 54मध्ये झालेल्या कोरियन युद्धामध्ये ज्याच्या चीनचा बराच मोठा सहकार होता, त्याच्यामध्ये आपण एक मध्यस्थी केली आणि त्यात परत चीनला खूप फायदा झाला. कारण कोरियाची फाळणी झाली, नॉर्थ अँड साऊथ कोरिया झालं आणि नॉर्थ कोरिया तुम्हाला माहिती आहे आज तागायत कम्युनिस्ट सोशलिस्ट अशा तऱ्हेचं रिपब्लिक जे आहे ते चायनाला त्याचा फायदा होतो. 1951मध्ये ज्या वेळेला चीनच्या सैन्याने तिबेटवरती हल्ला केला, त्यावेळेला आपण समजत होतो की तिबेट एक साधारणपणे न्यूट्रल स्टेट आपल्या दोघांमध्ये बफर स्टेट असं राहील. पण ज्यावेळेला तिबेटने आपल्याला सैन्याची मदत मागितली त्यावेळेला आपण ती पाठवली नाही. आपण चीनचा निषेध केला, पण ॲक्च्युली मदत तिबेटला न केल्यामुळे तिबेटचे सैन्य हारलं आणि चीनने त्याचा कब्जा केला. हे 1951ची गोष्ट. कारण त्यावेळेला भारताची भूमिका एक वेगळी होती. भारत एक अँटी इम्पेरियलिस्ट, अँटी कॉलोनियलिस्ट अशा तऱ्हेच्या लिडरशिपची वाटचाल करत होता. डेमोक्रेसी, नॉन व्हायलन्स अशा तऱ्हेच्या त्याचे उद्देश असल्यामुळे त्याला एशिया आणि आफ्रिकेमधले जे नवीन देश तयार होत होते त्याची एक लिडरशिप होती आणि त्यात त्यांना चीनला पण सामील करून घ्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी 1954मध्ये पंचशील
ह्याच्यावरती मला माहितीच आहे 85 ॲग्रीमेंट जे आपलं झालं आणि त्यानंतर 55 जेव्हा बंडूची एक शिखर परिषद आफ्रो एशियन लिडर्सची झाली त्यावेळेला चीनला परत फार आग्रहाचं बोलावणं झालं. इन्सिडेंटली तुला सांगायचं म्हणजे आपण एअर इंडियाचं विमान चाऊनलायना हाँगकाँग ते बांडुंग प्रवासासाठी पाठवलं होतं आणि ते कॉन्स्टलेशन त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आणि तो बॉम्ब त्याच्यामुळे ते विमान कोसळलं. त्यातले 3 फक्त क्रू होते, कॅप्टन गेला पण 3 क्रू फक्त वाचले, बाकी 17 सगळे प्रवासी गेले. पण कोइन्सिडेंटली चाऊनलायना ते कळलं होतं कारण ते नंतर 3 दिवसांनी दुसऱ्या एका विमानाने बांडुंगला पोहोचले. ह्या बांडुंगच्या कॉन्फरन्समध्ये आपण तिबेट हे एक चीनचं राष्ट्र आहे, अंतर्गत भाग आहे हे मान्य केलं आणि ह्याच कॉन्फरन्सच्या एंडला हिंदी चीनी भाई भाई जे तुम्ही म्हणलात त्याचा नारा त्याचं स्लोगन आपण भारताने सुरू केलं. 1959ची गोष्ट आहे, ज्यावेळेला मी पायलट ऑफिसर होतो. दार्जिलिंगच्या पायथ्याला एक फोर्स स्टेशन बगडोग्रा म्हणून आहे, तिथे मी हंटर विमानावरती 7 स्क्वॉड बॅट ॲक्सेसमध्ये त्यावेळेला फायटर पायलट म्हणून होतो. आम्हाला ट्रेनिंग सर्वासाठी नथुलाला मेमध्ये. पण मला अजूनही ते सगळं आठवतं की जेव्हा मी नथुलाला गेलो सगळीकडे बर्फ होतं आणि फर्स्ट मद्रास तिथे त्यावेळेला होती आणि 14,100 फूट माझ्याकडे अजूनही ते ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ आहेत. त्या 14,100 फुटावरती इंडियन कॉल हाऊस इथे चांगला डोसा आणि इडली मिळायची आणि त्याचसमोर चीनचे बंकर्स होते आणि त्या बंकर्सवर लागलेले होते मोठे मोठे लाऊडस्पीकर्स आणि त्याच्यात परत हिंदी चिनी भाई भाई हिंदी चिनी भाई भाई असे नारे चालत होते. दर अर्ध्या तासाने हे स्लोगन व्हायचं, चीनचं म्युझिक चिनी म्युझिक व्हायचं आणि मध्येच हिंदी म्युझिक पण असायचं आणि ते तिथं मला वेव्ह करत होते आणि चिनी भाई भाई असं सांगत होते. आपण जो सुरू केला 54ला हा जो हिंदी चिनी भाई भाई नारा त्यावेळेला जरी चांगला वाटत असला तरी मला तो 59 असं